एक महत्त्वाची बातमी, नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती समोर येते। नवनीत राणा यांना व्हॉट्सअपवरती क्लिप पाठवून धमकी दिली गेलेली आहे। नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे। फोन कॉल करणाऱ्या इसमाविरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। यापूर्वी सुद्धा नवनीत राणा यांना अशाच धमक्या आलेल्या होत्या। नवनीत राणा यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे, जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये धमकी आल्याची माहिती आहे। सूरज दहाट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकं काय घडलं होतं? नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून व्हॉट्सअपचे ऑडिओ कॉल आणि काही अश्लील असे ऑडिओ क्लिप पाठवून जे नवनीत राणांना धमकी आल्याची माहिती जी आहे ती स्वतः आमदार रवी राणांनी दिलेली आहे। या संदर्भात जर बघितलं तर अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात रात्रीच तक्रार झालेली आहे आणि या संदर्भात गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकूणच जर बघितलं तर मागच्या अधिवेशनामध्ये जर आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये ज्यावेळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये असुद्दीन ओवैसी आणि तिचे खासदार आहे त्यांच्यावर टीका केली होती। त्यामुळे या प्रकरणी याचं काही कनेक्शन आहे का असा जो आरोप आहे रवी राणांनी केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानहून यामुळे धमकी आल्यामुळे हे ठिकाणी अतिशय पोलिसांनी अमरावती शहर पोलिसांनी अतिशय गंभीरतेने घेतलेले त्याचा जो संपूर्ण तपास आहे जो अमरावती शहर पोलीस करत आहे। मात्र जर बघितलं गेलं तर आता सध्या नवनीत राणा जे आहे ते अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर आहे आणि त्यांना जर पाहायला गेलं तर आधीच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे आणि आणखी नवनीत राणा यांच्या सुरक्षेत पोलीस वाढ करणार की काय हे सुद्धा या निमित्ताने बघावं लागेल। तुर्तास जर बघितलं तर नवनीत राणा यांना सध्या 4 बंदूकधारी पोलीस आणि 2 साध्या गणवेशातले पोलीस त्यांना बंदोबस्त आहे। मात्र या धमकीनंतर जर पाहिलं तर कारण का आगामी आता लोकसभा निवडणुकीची कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकेल, त्यामुळे नवनीत राणाच्या जीवाला कुठेतरी धोका आहे असा तो दावा आहे खुद्द आमदार रवी राणांनी केलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं गेलं तर अमरावती शहर पोलिसांनी अतिशय गंभीरपणे प्रकरण घेतलेलं आहे आणि जो संपूर्ण तपास सायबर क्राईम मार्फत या ठिकाणी सुरू आहे। सूरज, या आधी सुद्धा नवनीत राणा यांना अशाच पद्धतीच्या धमक्या आलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा व्हॉट्सअपवरती क्लिप पाठवून धमकी दिली गेली आहे। नेमकी केव्हापासून ही धमकी देण्याची सुरुवात झालेली आहे, काय नेमकी माहिती मिळाली? नक्कीच बघितलं गेलं गेल्या 2 वर्षापासून जे आहे सातत्याने नवनीत राणा यांनी जो हिंदुत्ववादाचा जो मुद्दा आहे तो हाती घेतलेला आहे आणि त्यामुळे जर बघितलं गेलं तर काही विशिष्ट समाजाला ते नवनीत राणा सातत्याने टार्गेट करत असतात अशी जी भूमिका आहे या वतीने सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे जर बघितलं नक्कीच सूरज, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।